मित्र सोबत भेटतात आणि काहीतरी वेगळं धाडसी अनुभव घेण्याच्या दृष्टीने ते जवळच्या सर्कसमध्ये जातात. चैतन्यशील तंबूच्या आत श्यामने खोडकर विदूषकासारख्या कसलीही पर्वा न करता त्याचे ट्रिक्स दाखवण्यास सुरू केले. त्यात तेथील लोकांचा गोंधळ उडाला. त्यांच्याकडे कलाकार निराश होऊन पाहत असताना त्यांचा तणाव वाढला. त्यांची काळजीपूर्वक कोरिओग्राफ केलेली कृती आता कामात येत नव्हती. सामूहिक संकल्पाने प्रेरित होऊन तिघांनी सावधपणे सर्व अनियंत्रित होत असताना विदूषकाकडे संपर्क साधला आणि सुव्यवस्था पुनर्संचयित करण्याचे उद्दिष्ट ठेवले. आनंदाच्या भरात विदूषकाने एक धाडसी आव्हान दिले आणि एका साथीदाराला मध्यभागी जाण्यासाठी इशारा दिला. स्पॉटलाइटच्या चकाकीत न्हाऊन निवडलेला मित्र खेळकर अनुकरणातून अडखळला आणि प्रेक्षकांना हसायला लागले आणि त्यांच्या अपेक्षा वाढत होत्या. या तिघांवर हास्याची लाट धुवून निघाली आणि त्यांना एका उत्स्फूर्त कामगिरीकडे प्रवृत्त केले, ज्यामुळे त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. एकेकाळी जे गोंधळ घालत होते ते आता आनंदी तमाशामध्ये फुलले आहे. अनपेक्षित सुसंवादाच्या क्षणी मित्र आणि विदूषक एकत्र झाले आणि लोकांना हसवू लागले. टाळ्यांचा कडकडाट होत असताना मित्रांमध्ये मूक हास्य कल्लोळांचा वर्षाव होत असे. जीवनातील सुखद अनिश्चितता पूर्ण करण्यासाठी सप्त सौंदर्याची त्यांना जाण झाली.